नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कोणताही बाजारात ट्रेंड आला की लगेच तशा प्रकारच्या वस्तू घेऊ नये. उदाहरणार्थ, संग्रामपुरता अपना टाइम आएगा याचे टी शर्ट, कारण ट्रेंड लगेच निघून जातात आणि नवनवीन दुसरेही ट्रेंड येतात. त्यामुळे ते कपडे तसेच पडून राहतात आणि आपले पैसे वाया जातात. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन मोबाईलमधून पहिली डिलीट करा, कारण टाइमपास म्हणून आपण वस्तू पाहत बसतो. तसेच इथे अनेक डिस्काउंट जाहीर केले जातात, त्यामुळे गरज नसतानाही आपण अनेक वस्तूंची विनाकारण खरेदी करतो. कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाणार असाल तर घरचा नाश्ता किंवा जेवण करून बाहेर निघा. शक्य असेल तर डबाही बरोबर घ्या, त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल. तुमच्या बरोबर कोणी येणार असेल तर त्यांनाही घरूनच जेवण करून यायला सांगा. आपली मित्रमैत्रिणी कसे आहेत ते पहा. त्यांना जर फक्त बाहेर खाणं, मौज मजा करून पैसा खर्च करणं महत्त्वाचं वाटतं तर या सर्व मित्रमैत्रिणींपासून लांब राहा. घरातून जवळच मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणार असाल तर जास्त पैसे बरोबर ठेवू नका. सतत कामांमध्ये बिझी राहा. माणसाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा तो इकडे तिकडे जाण्यावर आणि खाण्यावर खर्च करतो. आपल्या नेहमीचा वापरातील वस्तू, उदाहरणार्थ पेन, वह्या, सॉक्स, रुमाल या जास्त महागाच्या घेऊ नये, कारण एक तर त्या हरवतात किंवा सारख्या घ्याव्या लागतात. आपण वापरत असलेल्या महत्त्वाच्या वस्तू, उदाहरणार्थ मोबाईल, शूज, फ्रीज इत्यादी सारख्या वस्तू एकदाच परंतु ब्रँडेड घ्याव्यात, कारण या वस्तू महागाच्या असतात. त्या सारख्या बदलता येत नाही आणि ब्रँडेड वस्तू घेतल्या तर लवकर खराब पण होत नाही. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित वापराव्यात. त्यांची वेळेच्या वेळी काळजी घ्यावी. त्या वस्तू पुन्हा घेण्यावर पैसे खर्च करू नये. वेळोवेळी पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी एखादा ॲप वापरा किंवा डायरी वापरा. त्यामुळे आपला पैसा कुठे जादाचा खर्च होत आहे हे समजेल. कुठे खर्च होत आहे हे लक्षात आलं की तो खर्चही थांबवता येईल. प्रत्येक महिन्याचा पगारामध्ये काही बचत करा. पहिल्या महिन्यामध्ये 5%, दुसऱ्या महिन्यामध्ये 8% आणि तिथून पुढे 10%, 20% अशी बचत करण्याची सवय लावा. अशी बचतीची सवय लागेल आणि तोच पैसा नंतर तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी उपयोगी पडेल. एखाद्या व्यक्तीला वस्तू गिफ्ट देण्याऐवजी एखाद्या खेळाचे तिकीट, एखाद्या नाटकांचे तिकीट, पिक्चर्स तिकीट किंवा पॉकेट सरळ पैसे घालून द्या. त्यालाही ते उपयोगी पडतील. आपल्याला जर घर विकत घ्यायचं असेल तर ते शहरापासून थोडं लांब घ्या. घर लांब घेतल्याने घराचा हप्ता कमी बसतो आणि कसे पण शहरात मोठी होत आहे, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जाणं सहज सोपं होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होत असतात. तुम्ही कुठे राहत आहात हे घरात गेल्यानंतर आपल्याला समजतही नाही. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती खरंच घेणं महत्त्वाचं आहे का, तिची खरंच गरज आहे का याचा विचार करा. फक्त गरजेच्याच वस्तू विकत घ्या. एखादी वस्तू थोड्या वेळासाठीच लागत असेल तर वस्तू रेंटवर आणता येते का ते पहा. मित्र किंवा नातेवाईकांकडून काही वेळेसाठी आणता येते का तेही पहा. यासारखे दर महिन्याला होणारे खर्च याची लिस्ट बनवा आणि ते खर्च कसे कमी करता येईल ते पहा. मोलकरीणऐवजी वॉशिंग मशीन घेता येईल का ते पहा. पेपर लावला असेल तर ते न घेता ऑनलाईन पेपर वाचता येईल का यावरही विचार करा. मोबाईलचा मोठा पॅक घेण्याऐवजी जर वायफाय घरात असेल तर छोटा पॅक टाकला तरी चालतो. घरापासून जवळ जायचं असेल तर बाईकचा, गाडीचा वापर करू नका. शक्य असेल तर दररोज सायकलचाही वापर करा. बऱ्याचदा कामाच्या गडबडीमुळे स्वयंपाक करणे जमत नाही. अशा वेळी
बाहेर हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला जाता, त्याऐवजी पटकन वरण भात, मुंगाची खिचडी, मसाले भात असं करून खा. बाहेर जेवायला गेला तर 1000-2000 रुपयांचा खर्च येतो आणि तब्येतही बिघडते. त्यापेक्षा घरात करून खा. एखादा सिनेमा रिलीज झाल्यावर तो जर आपण थिएटरमध्ये पाहायला गेला तर किमान 500-600 रुपये एका माणसासाठी खर्च येतो. त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर जे बाहेरचं खाणं होतं त्यापेक्षा तो घरीच पाहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत किंवा काही दिवस जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला तो पिक्चर यूट्यूबवर किंवा TV वर सुद्धा पाहायला मिळेल. कमीत कमी विजेचा, पाण्याचा, गॅसच्या, इंधनाचा वापर करा. पाणी तापवण्यासाठी गॅस गिझर बसवण्यापेक्षा सोलर बसवा. सोलर आयुष्यभर गरम पाणी देईल. यासाठी दर महिन्याला तुम्हाला पैसे मोजावे लागतील. सोलरसाठी एकदाच मोजलेले पैसे 5-6 वर्षात फिटतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.